ब्लॉग फ्रेंड्स, आम्ही निघालोय बाहेर. तर आजच्या ब्लॉगमध्ये काही खास असणार आहे, तर तुम्ही बघा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही इथे निघालेलो आहे. तर कुठे निघालोय, काय निघालोय तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. ए चल, अगं चल पटकन, उशीर झालाय. चला थोडं जाऊयात आता आपण. फोन घेतलाय का? फोन येतच आहे. फोन फोन घेतला का म्हणते, फोन हातातच आहे. पेमेंट करायला मग लागेल ना. तर आम्ही चाललेलो आहे. मग बघू दे की. इथं बघा किती खुश आहे ही मुलगी येडी. कसे टॉप असे बघायचेत का? अशा छान अशा कुर्ती आहेत इथे. ह्याच्यावरून ऑर्डर करत होतो आम्ही, पण काय आम्हाला जमलंच नाही. मग इथं हेल्प घेतली त्या दीदीची आणि मग ऑर्डर केले. आता मी हे ऑर्डर द्यायला चालली. मी आलोय आता, ऑर्डर दिलेली आहे आणि वाट बघते. आणि मला जमलंच नाही ऑर्डर कशी प्लेस करायची तिथं. ती म्हणते शांत बस ना. मला जमलंच नाही ऑर्डर प्लेस कशी करायची ते. तर इथे आम्ही मेगडीला आलेलो आहे आणि मला ऑर्डरच प्लेस करायला जमली नाही ह्या मशीनवर. कारण की कायम तेच ऑर्डर करतात मिस्टर, आणि मला जमलंच नाही. मग मी तिथल्या दीदीला विचारलं आणि तिने मला ऑर्डर कर. अशा प्रकारे आमची इथं ऑर्डर आलेली आहे. आणि जी ऑर्डर प्लेस करायला आम्हाला जमलंच नाही. एम्बॅरेसिंग होतंय असं माझ्यासोबत. पण एम्बॅरेसिंग नाही, शिकायचं ना. जे येत नाही ते शिकायचं. एम्बॅरेसिंग काय आहे? तर इथं स्टार्ट केलेलं आहे. वेट तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी बर्गर खाते. आता मी ठीक आहे, एवढं पण भारी नाही. कसं लागतं? नको नाही खात तर कसलं घेते? एक किराणे पाणी व्हायला लागेल. थोडंसं हे घेते, सॉस घेते. ह्यांच्यामुळं मला बाहेरचं काही नॉलेजच नाही. हो, कुठं पण गेलो की हेच ऑर्डर वगैरे करतात, त्याच्यामुळं मला काहीच येत नाही. आम्ही मील ऑर्डर केलाय, पण एक आता आम्ही कोल्ड कॉफी प्यायला जाणार ना, तिथे भारी कोल्ड कॉफी भेटली. ब्लॉग कंटिन्यू करा. कधी कोणाला विचार, कोणाला आपण लक्षात पण नाही. मला मध्ये मध्ये देतात. तर इथं आहे ना वाद चाललाय. अक्षय कुमारचा जास्त मोठा फॅन कोण आहे? तर मी तिला एक प्रश्न विचारते, तर आन्सर तुम्ही फक्त ऐका. अक्षय कुमार दाखवत नाही. अक्षय खन्ना बोलले मी. अक्षय खन्ना बोलले. रेकॉर्डिंग आहे चालू. हा, चालू रेकॉर्डिंग आहे. अक्षय खन्ना. तर मला सांग, मला नाव आठवत नाही ते पिक्चरचं. मी पूर्ण पिक्चर बघितलाय. त्याच्यामध्ये ही
श्रिया आहे, श्रिया ती हिरोईन आहे का ह्याच्यामधली काय दृश्यममधली हिरोईन. दृश्यम पिक्चरची हिरोईन कोण? श्रियाच ना. कन्नड पिक्चरची आहे का? दृश्यममधली मम्मी बनलेली म्हणजे अजय देवगण. पिक्चरमध्ये हा, तिचं नाव श्रिया आहे ना. बरं, तिच्याबरोबर एक पिक्चर आहे हां कुणाचा? अक्षय खन्नाचा. तर तो पिक्चरचं नाव सांग. मला आठवत नाही त्या पिक्चरचं नाव, पण त्याच्यामध्ये त्यांनी हनुमानाचा रोल केला आहे, म्हणजे हनुमान, आणि त्याच्यात तो स्वतः बँकेत कामाला आहे अक्षय खन्ना. मी पूर्ण पिक्चर बघितलेला आहे. म्हणजे तू मोठी तिला पिक्चरचं नाव पण नाही माहिती, तो पिक्चर पण नाही माहिती, म्हणजे फ्लॉप फॅन. डझंट मीन इट युअर बिग फॅन. याचा अर्थ तो नाही होत. म्हणजे सगळे फ्लॉप पिक्चर मी बघितलेले. मी आधीपासून पिक्चर पाहते आणि मला म्हणते की धुरंधर नंतर फॅन झाली. तसं काही नाही आहे, धुरंधर नंतर फॅन नाही झालेले. धुरंधरच्या आधीपासून फॅन होते आणि धुरंधरच्या अगोदरचे पण सगळे पिक्चर बघितलेले अक्षय खन्नाचे. बरं, नवीन पिक्चर सांग त्याचा. नवीन आहे म्हणजे आता रिसेंटचा पिक्चर आहे. दृश्यम 3 नाही, अक्षय खन्नाचा. नाव सांग, नाव. त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये तो पोलीस आहे. दृश्यम सोडून नाही. नाहीच. मामध्ये पण आहे. मामध्ये माचं नाही. अजून सांग. मा मूवी माहिती आहे ना? अजून सांग. मॉम. ते मॉम बघितलंय मी. मॉममध्ये नाही. मॉम नाही म्हणत आहे मी पिक्चर. बरं, हिरोईन सांगू का त्याची पिक्चरची? काय पिक्चरची हिरोईन सांगू का? सिन्हा, सोनाक्षी सिन्हा हिरोईन आहे त्या पिक्चरमध्ये. कोणी? आणि फेमस मूवी आता रिसेंटचा अक्षय खन्नाचा. धुरंधर ती पण आहे त्या मूवीवर. आणि हिरो सिद्धार्थ मल्होत्रा. म्हणजे ही पण ती फॅन आहे आणि रिसेंटची मूवी पण नाही बघितलेलं. बाकीचे जुने पिक्चर नाही. मी जुन्या काळातली फॅन आहे, तुझ्यासारखी नाही रिसेंट. अगं मी एक मिनिट. जुने पण पिक्चर पाहिले आणि नवीन पण पाहिले. धुरंधर बघितल्यानंतर तू त्याचे जुने फ्लॉप पिक्चर बघायला लागले. चेहऱ्यावर क्लिअर. गौरी तिला सांग, मी आधीपासून जुने पिक्चर बघते. नाही झोप आली नाही, असं काही नाही. मी आधीपासून बघते. धुरंधर तू सांग ना मग. धुरंधर नंतर तू त्याचे मूवी बघायला लागले. मी त्याच्या आधीपासून त्याचे मूवी बरं. खरी 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 स्नेहाला माहिती आहे मी किती मोठी फॅन आहे अक्षय खन्नाची. अरे, हा व्हिडिओ जर अक्षय खन्नापर्यंत पोहोचला ना मी माझं नाव बदलेन. तर आता रिसेंटमध्ये एक पिक्चर आला होता 2 वर्षापूर्वीचा. त्याचं नाव, तर तो मूवी आहे इत्तफाक. आज बघ घरी जाऊन. तर चला, आता इथं झालेलं आहे खाऊन पिऊन गप्पा गोष्टी. आणि हे संपलं का? नाही संपवलं. मी संपवते. तरी एवढं राहिलेलं आहे. तरी तर रेवा बसलेली आहे बघा. आता खाऊन झालंय. आता कोल्ड कॉफी प्यायला निघायचंय. तर तिचा फोटो काढून घेते मी. धर ग. याचंच खाता. आम्ही इथे आलेला आहे. बघू आता काय काय खायचं ऑर्डर करतोय. हे आहे कोकणे चौकाच्या पुढील
तर आता इथं आलेलो आहे आम्ही हेवन कॅफेमध्ये. आम्ही आलेलो आहे हेवन कॅफेला आणि ऑर्डर दिलेली आहे. तर इथे आलेला आहे म्हैसूर डोसा. ए गहू. इथे आलेला आहे लोणीस पॉइंट डोसा. आणि तानियाच्या घरात कशी लिफ्ट आहे माहिती आहे ना, तशी लिफ्ट आहे इथे. तानिया मित्तलच्या घरात जशी लिफ्ट आहे तशी लिफ्ट आहे इथे. कोल्ड कॉफी पण आली 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 कोल्ड कॉफी आली किरण माव. आता इथं किचन आहे, तानिया मित्तलच्या घराचं किचन ची लिफ्ट. ही अशी लिफ्ट आहे. ही आहे कोल्ड कॉफी. इथली चांगली लागते. तर आता आपण टेस्ट करू. तिथे ती पण टेस्ट करतेय. आपण टेस्ट करू आता. सांबर छान आहे, टेस्टला छान आहे. आता हेच आपलं डिनर आहे. ती जेवणार आहे, आम्ही नाही जेवणार. तर हा जो पदार्थ आहे 2 ग्लास संपवलेला आहे या मुलीने. या तर लय काल परवाच आजारी पडली होती, तरी पण आता 2 कप कोल्ड कॉफी पिते ती. असं 2दा झालंय की चावी इथंच राहिली गाडीला. चला आता निघू आपण इथून. आम्ही आलेलो आहे घरी. तर आज जेवण वगैरे नाही करणार आहे, खाऊन आले म्हटलं हे करणार आहे. आई काय झालं ग सांग ना. किरणचं तुझं काय झालं, हा सांग ना. सांग ना काय झालं. हे किरण काय झालं ग तुमच्या दोघींचं. मग तुम्ही दोघी का नाही बोलते. हा नाहीतर ती माग लागते ना आईच्या. आई माग लागते ना किरणच्या. काय झालंय. जा तू कपडे बिपडे जेवायला पण नाही दिला आईने. काय संबंध मला काय हसणार नाही. कुछ तो हुआ है, कुछ हो गया है, 2-4 दिन से लगता है ऐसे. आई आणि किरण बोलते नहीं है, भांडन हो गया है.
भांडण